म्हणजे आम्हाला पैशाचं म्हणत नाही मी, पण आम्ही ज्या मिरजेमध्ये जन्म झाला माझा आहे तसंच आहे. बाकीची गावं थोडीफार तरी सुधारली का? एकंदरीत पक्षाचं कुठल्या जवळ होते पारड? एकंदर पक्षाचा जे पैसे वाटल ते पाठ जड होणार आहे. आता समस्या म्हणजे काय, रस्ते तयार करतात वर्ष दीड वर्षात बाद. आता ते भाजपचा जास्त जोर आहे. काय करा, निवडणुका बऱ्या का प्रशासक? प्रशासक हवा. प्रशासक चांगलं, भाजप येणार. उमेदवार आहे ते चांगले आहेत. 5 वर्ष जे व्यक्ती काम करेल अशीच व्यक्ती त्यांनी केली पाहिजे अशी आमची इच्छा आहे. नंतर तर आम्ही गेले की साहेब झोपल्यात उठण्यात नंतर या हे असं नाही, तोंड देतात नाही, तुम्ही मेला का जगला का काय. पण नाराज आहे कामावर सगळ्या भाजपच्या. आम्ही उत्सुक आहे, आम्ही एकदम चांगला आहे, कधी पण नाव ठेवणार नाही, भाजप एक नंबर. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. दर्शको नमस्कार, KK न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम आता खऱ्या अर्थानं सुरू झालेली आहे. प्रचार यंत्रणांना वेग आलेला आहे, उमेदवारांची धावपळ सुरू आहे आणि मी सध्या उभा आहे मिरज शहरामध्ये या गांधी चौकात. ही महानगरपालिकेची निवडणूक सुरू झाली असताना नेमकी इथली लोकांची भावना काय, नागरिकांच्या मनामध्ये काय प्रतिक्रिया आहेत, कशा पद्धतीनं शहराचा विकास आहे आणि ही महानगरपालिकेची निवडणूक नेमकी कशी होईल, कशा पद्धतीनं कुठल्या पक्षामध्ये लढत असणार आणि या ठिकाणी वरचढ कोण ठरेल, त्यासह अन्य घडामोडींचा आढावा इथल्या आपण या मिरज शहरामधल्या नागरिकांच्याकडून जाणून घेऊन आहोत. बघूया काय म्हणतात लोक. मिरज शहरामधली व्यक्ती आहे, आपण त्यांना विचारूया. काय सांगाल, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक सुरू झाली आणि सध्या मिरजेतलं वातावरण निवडणुकीच्या अनुषंगाने कसं आहे, लढती कशा होणार प्रामुख्याने इथं? नाही, होतील बऱ्यापैकी, चांगले होतील. हाय सगळ्यांच बऱ्यापैकी आहे. विकास कामं कशी आहेत मिरजेतली? आहेत बरेच विकास कामं चांगली आहेत बरेच. रस्ते, गटार, स्वच्छता कसे आहे? आहेत स्वच्छता आहे, हे आहे. आता बाकीचे काय प्रॉब्लेम असते आता काय हे करतील. स्वच्छता वेळच्या वेळी होते का मिरजे शहरातली? होते स्वच्छता होते. काय ठिकाणी वेळ लागतो, काय ठिकाणी होते. नमस्कार. नमस्कार. कुठं राहताय मिरजेत? मिरजेला मंगळपेठ. काय होतं, महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्या तुमच्याकडं? हा, उमेदवार आता फिरायला लागल्यात, गल्लीबोळात प्रचार करायला लागल्यात. हा, कामं कशी केलं त्यांनी याच्या अगोदर? आता काम आमच्या ह्याच्यात केलेले आहेत काम थोडे. एवढं काय ज्यादा केलं नाहीत, पण थोडे केलेत काम. नगरसेवक बी चांगले आहेत काय काय, त्याच्यामुळं आम्ही त्यांना साथ देतोय. आता इथं जोर कुठल्या पक्षाचा दिसतोय आता? आता ते भाजपचा जास्त जोर आहे. भाजपचा? काय केलं असं भाजपनं? आणि राष्ट्रवादी सुरेश आवटे. भाजपनं कामं केलेली तुम्हाला कशी वाटतात? भाजप काम करतात की, भाजप तसं हे नाही, काम करतात. खरोखर त्यांची कामं आहेत का कागदावर आहेत नुसता? काम करतात. आता ज्यांनी कामं केलेलं नाहीत त्यांना फटका बसणार का निवडणुकीच्या? फटका बसणार त्यांना. कुठल्या पक्षाला फटका बसेल वाटतंय? मला वाटते राष्ट्रवादी शिवसेनेला फटका बसते. भाजप काय बहुतेक येईल असं वाटतंय. येईल असं वाटतंय? येईल, गॅरंटी नाही? गॅरंटी नाही एवढी. काय कसं वाटतंय? वातावरण आहे चांगला आहे, परंतु म्हणावं तसं BJP वाल्यांनी आमच्या सारख्या कार्यकर्त्याला सहकार्य केलेलं नाही आहे. म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं पुरस्कृत करून आमची उमेदवारी दाखल केलेली आहे. आम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे वॉर्ड नंबर 4 मध्ये. आणि आमचे नेते अनिल कुलकर्णी आणि बाकी सगळे किशोरराव दमदार हे आमच्या पाठीचे आहेत. म्हणजे भाजपनं तिकीट वाटपात व्यवस्थित नाही केलं म्हणून नाराज आहे असं म्हणताय? नाराज आहे. भाजपनं स्वतःच सगळं बघितलं आणि केलं. आमच्या सारख्याचे कार्यकर्त्याचे इतके दिवस हे करून घेतले, उपयोग करून घेतला आणि आम्हाला कुठल्या गोष्टीचं मी स्वातंत्र्य दिलं नाही काम करायला. लढत प्रामुख्यानं एकंदरीत शहरामधली म्हणायला गेलं तर कुणाकुणामध्ये होणार? आता काय राष्ट्रवादी काँग्रेस आणखीन वॉर्ड नंबर 4 मध्ये जर आता बघायला गेलं तर शहराचं शहराचं सगळं बघायला गेलं तर असं काय सांगता येणार नाही, पण तरी पण राष्ट्रवादी काँग्रेस गटाचं चांगलं दिसतंय वातावरण. आता इलेक्शन लागलंय की काय वातावरण आहे मिरजेत? अजून जामाच आहे हो, अजून 8 दिवस बाकी आहेत, शिल्लक आहे. जसं जसं दिवस जाईल तसं येणार ते. काय उमेदवार प्रचारला फिरायलाच नाही? हो, चालूच आहे की, सकाळी असतात सगळ्या गल्ली बोळात. काय कामं केलं का त्यांनी? प्रत्येक उमेदवारानं त्याच्या हिशोबाने केलेलंच आहे. मिरजेचा विकास झालाय का हो? विकास कशा पद्धतीचा विकास होतो? रस्ते, शहर कसं आहे, स्वच्छता कशी आहे, गटर कशी आहे? ते जसं मागच्या पानावरनं पुढे चालू हे तसंच आहे. काय मग समस्या काय सांगाल शहरातल्या?
शहरातल्या समस्या काय असतात जे तुम्हाला दिसते डोळ्यासमोर त्याच समस्या आहेत वर्षानुवर्ष जे आहेत तेच आहेत. पुन्हा कोणामध्ये होणार मिरजेत प्रामुख्याने लढत महानगरपालिकेला? म्हणजे कुठल्या पक्षाच्या ह्याच्यामध्ये सगळ्या पक्षामध्ये चोरस आहेत, सगळ्या पक्षामध्ये चांगले उमेदवार आहेत, सगळ्यामध्ये चोरस आहेत. जोर कोणाचा दिसून येतो काय? अजून नाही, अजून 4 दिवस जायला पाहिजे त्याशिवाय समजणार नाही. काय मग लोक मतदान करताना कामं बघणार का पक्ष बघणार? नक्कीच काम पण बघणार, पक्ष पण बघणार, दोन्ही होणार. काय सांगाल मामा, मिरज विकासाच्या बाबतीत कसं आहे? एक नंबर आहे, एक नंबर. रस्ते स्वच्छता कसे आहे? एक नंबर आहे, एक नंबर. काय आता महानगरपालिकेची लढत कशी होणार इथे? एक नंबर होणार. पुन्हा कोणाचा आहे? आमचे भाजप आहे. भाजप आहे. होय भाजप. विरोधात कोण आहे? विरोधामध्ये राष्ट्रवादी आहे. राष्ट्रवादी येणार नाही, भाजप येणार. का भाजप येणार म्हणताय? भाजपचे काम चांगले आहेत ते. काय केलं कामाशी? अहो चांगले काम केले राव. काय बघा की रस्ते किती चांगले, गाड्या कसं लागतं बघा, एक नंबर पार्किंग आहे. लोक नाराज आहेत कामावर सगळ्या भाजपच्या. आम्ही कसं उत्सुक आहे, आम्ही एकदम चांगला आहे, कधी पण नाव ठेवणार नाही. भाजप एक नंबर. मनापासून म्हणताय काय? होय मनापासून. काय तुम्हाला काय वाटतंय? बरोबर आहे, यांनी आता यांनी जे सांगितलं ते बरोबर आहे. मिरज स्वच्छतेच्या बाबतीत कसं, स्वच्छता वगैरे व्यवस्थित आहे काय? आता स्वच्छता बाबतीत गल्ली गोळा गल्लीत एक नंबर आहे. एक नंबर त्यांच्यासारखी उत्तर देऊन आधार तुम्ही वेगळे द्या. मी माझ्या मनाने सांगतो ना, त्यांच्या मनाने काय नाही ना, एक नंबर मध्ये आहे ते. आता गल्ली गोळ्यात सगळी फिरतात, कथापटी गोळा करतात, सगळी सुविधा त्यांनी केलेल्या आहे. महानगरपालिकेची चांगले आहे. आता निवडणुकीला राहिलेले उमेदवार कसे आहेत? उमेदवार आहे ते चांगले आहेत, जे कामं करणारे आहेत अशांना त्यामध्ये निवडून येत आहे. जी 5 वर्ष जो व्यक्ती काम करेल अशीच व्यक्ती त्यांनी केली पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. आता तुम्ही निवडून गेल्यानंतर आम्ही तुमच्या दारात आहे, आमचं एक काम जर तुम्ही घेतला तर तुम्ही करणं भाग आहे. नाहीतर तर आम्ही गेले की साहेब झोपल्यात, तिने उठण्यात, नंतर हे असं नाही. ज्याला मत दिलंय तुम्ही मतदान आम्ही केल्यानंतर तुम्ही आशीर्वाद द्यायला आमच्या दारात यायला पाहिजे. तुम्ही लोकांना आम्हाला निवडून पाहिजे दिला ह्याच्याबद्दल म्हणत करणार. काय काय लोक निवडून आल्यानंतर साहेब येत पण नाही, तोंड बी दाखवत नाहीत. तुम्ही मेला का जगला का काय हे पण असं हे असं नसायला पाहिजे. उमेदवार जे असतो तो कसा पाहिजे, 5 वर्ष कंटिन्यू कामं करणारा पाहिजे, त्याला उमेदवार म्हणतात. आता इथं जी लढत आहे ना, ती लढत कुठल्या पक्षामध्ये होणार आहे? राष्ट्रवादी भाजप याच्यामध्ये ते राष्ट्रवादी आणि भाजप म्हणला, यातल्या कुठल्या उमेदवाराची कामं चांगली होती मग आता तर आमच्या गल्लीमध्ये तर आमच्या भाजपनं आमचा उमेदवार भाजप आहे. त्यांनी 5 वर्ष आमच्या गल्लीमध्ये कामं केलेली आहेत, सोयीसुविधा केलेल्या आहेत. आमचा प्रभाग नंबर 4 आहे आणि आमच्या वार्डामध्ये निरंजन नावटी हे थांबलेले. त्यांचा कारभार चांगला आहे. कारण आजपासून 5 वर्ष त्यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार पण असतील की इथं? आहेत की, पण त्यांचा आमचा जास्त परिचय नाही आणि तिने आमच्या परिचय झालेले नाहीत. तिने आमच्या समोर आलेले नाहीत. आता आमच्या भाजपची 2 वेळा त्यांची पर्वत फेरी झाली, त्यांनी भाषणे दिली आणि त्यांनी हे कार्य त्यांचे चांगले केलेलं आहे. सांगली कुपवाड मिरज महानगरपालिकेची निवडणूक आहे. हा प्रचाराचा धुरा उडलाय. पुन्हा कुठल्या पक्षाचा जोर दिसतो इथं? पक्षाचं काय सांगता येत नाही. राष्ट्रवादी आहे, परत भाजप आहे. भाजपचा जास्त दिसतो. का बरं त्यांचा जोर दिसतोय? त्यांचे जोर कामं केलेत ना त्यांनी. काय काम आहेत? कामं आहेत, रस्ते केल्यात, वार्डातली कामं करतात. तुम्ही असा भाजपने दिलेल्या कुठल्या योजनेचा लाभ घेतलाय? मी तर काय घेतलं नाही. मी सकाळी कामाला जातोय. पण तरी पण भाजप चांगली वाटत्या. कामं करतात. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत. या निवडणुकीकडे एक युवक म्हणून तो कसं बघतोयस? प्रत्येक वार्डामध्ये जे प्राथमिक काम आहेत ते झाली पाहिजेत. युवकांचा रोजगाराचा प्रश्न आहे, परत ड्रेनेज वगैरे, पाण्याचा प्रश्न आहे. पाणी फिल्टर जास्त करून येत नाही, फिल्टर पाण्याचा पण प्रश्न आहे. उन्हाळ्यात म्हणा पावसाळ्यात म्हणा, उन्हाळ्यात पाणी कमी पडते, पावसाळ्यात जास्त गढूळ पाणी येते, त्या पण गोष्टी आहेत. परत युवकांना हाताला काम नाही, नेते लोकांनी बघितलं पाहिजे. तू कुठल्या प्रभागात राहतोस? 6 नंबर वार्ड. 6 नंबर काय कशी लढत आहे तिथं? पुन्हा कोणाचा लढत आहे? लढत आता तर सांगू शकत नाही, कारण सगळे टफ फाईट आहे. एकंदरीत शहरातल्या सर्व प्रभागात कुठल्या पक्षात लढते होतात? आता सध्या तर राष्ट्रवादी अजित पवार, परत बीजेपी. त्यांनी कामं कोण चांगली केल्यात शहरात, मिरज शहरात? इद्रिस नायकवाडे साहेबांनी पण केल्यात. मोइनुद्दीन बागवान आमच्या 6 नंबर वार्ड मध्ये, परत सुरेश दादा आवटी, भरपूर काम आहेत. गांडीपुत्याचं सुशोभीकरण, परत इथले आमदार भाजपचे आहेत. काय काम आहेत का त्यांची इथं? आहेत भरपूर काम आहेत. काय मिरज काय म्हणता निवडणुका सुरू झाल्यात महापालिकेच्या, जोर कोणा दिसतो इथं? काय जोर काय असं सांगता येत नाही. विकास कामं कशी आहेत मिरजेतली? विकास काम काय नाही, काय नाही, सगळं हे जाईल असंच की. काय आता विकास म्हणावं तसं नाही आहे. का झालेला नाही विकास? मग विकास का झालेला नाही?
कुणी दुर्लक्ष केलं याच्याकडे? दुर्लक्ष असं काही नाही, म्हणजे असं म्हणावा असा विकास नाही. काय करा निवडणुका बऱ्या का प्रशासक प्रशासक हवा. प्रशासक चांगलं का बरं? काय म्हणजे आता हे तुम्ही बघताच आहे, कित्येक वर्ष हे असंच चाललंय. बरोबर आहे का नाही? निवडून येतात, काय नाही, काय परत तोंड दाखवणार नाहीत किंवा काय, मग काय उपयोग काय आहे? त्याविषयी प्रशासकीय जर कारभार असेल तर निदान याच्यामध्ये आणखीन थोड्याफार सुधारणा होऊ शकते. एक 30% तरी जास्त होती असं मला वाटतं. तुम्ही कुठल्या प्रभागात राहताय? मी 7 नंबर. एवढी नाराजी आहे म्हणजे आमची तरी निवडणुकीवर? नाराजी. आमची तरी नाराज. काय मिळालंच नाही तर काय करायचं? म्हणजे आम्हाला पैशाचं म्हणत नाही मी, पण आम्ही ज्या मिरजेमध्ये जन्म झाला माझा आहे तसंच आहे. बाकीची गावं थोडीफार तरी सुधारली किंवा काहीतरी झालं तर काही नाही. काय आहेत प्रामुख्याने समस्या इथल्या? समस्या म्हणजे काय, रस्ते तयार करतात, वर्ष दीड वर्षात बांधून जातात. त्याला काहीतरी एक पद्धत असते. रस्ते निदान माणसांना काय हवंय, वेळेवर पाणी, वीज आणि रस्ते. बाकीचं काय आहे, बाकीचं आपण आपल्या घरामध्येच असतंय. घरातलं आम्हाला काही नकोय, हे तरी निदान चांगलं पाहिजे असं मला वाटतं. कशी होईल मग आता ही महापालिकेची निवडणूक लढत कशी होईल इथं? मी राजकारणातला नाही आहे, मला त्यातलं काहीही माहित नाही. फक्त मला काय हवंय एवढंच मी सांगितलं. तरी तुम्ही आता एवढं चांगलं ज्ञान आहे तुम्हाला, तुम्ही तुमची खंत व्यक्त केली. आता येणारा नगरसेवका निवडून येणारे कसे असावं असं कामं वाटतं? करणारा पाहिजे. म्हणजे आपलं मिरज आहे, हे आपलं आहे, आपलं म्हणून करायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? महानगरपालिकेची निवडणूक सुरू झाल्या तर मिरजेत काय राजकीय वातावरण कशी लढत होणार आहे? मिरज शहरामध्ये वातावरण असं आहे, पैसे घेऊन माघारी घेतलेले आहेत सगळे आणि पैसे खाल्लेले आहेत. त्यामुळे आम्हाला नगरसेवक एक चांगला पाहिजे आणि सुशिक्षित पाहिजे आणि सगळे आपले मतलबी सारखे, आपल्याला काय उपयोग नाही. ते काय सांगली मिरज कोपाड मध्ये असं झालेलं आहे, काय सगळे पैसे खाल्लेले आहेत, काही कोण कोणाचं राहिलं नाही आणि कोण उपयोगाला येत नाही, काय नाही. आणि सगळे येत्या आयत्या बळात नागोबा आहेत सगळे, काय आयत्या बळात सगळे नागोबा आहेत. त्यामुळे आम्हाला एक चांगला नगरसेवक पाहिजे, हे आम्हाला सुशिक्षित पाहिजे. हे खाड्या असो, कोण असो, आमदार असो, कोण असो, आम्हाला काही मतलब नाही, काय नाही. त्यामुळे आम्हाला एक स्वच्छ आणि निर्मळ एक नगरसेवक पाहिजे. तिथं आले गल्लीत पैसे वाटा, तिथं आले गल्ली पैसे वाटा आणि खरी नगरसेवक एक असला माणूस आहे, खरेदी केलेला माणूस आहे एक नगरसेवक. एक नवर तिचा अर्थ काय, भाजप असू दे ना तर आता इथं लढती कुठल्या कुठल्या पक्षामध्ये होणार आहेत? लढती पर्चीमध्ये 7 नंबर वार्ड मध्ये आता हे आहेत, आपला जमादार आहे, हे सगळे आहे, मधवाईकर आहे, हे सगळे आहेत, हे आपल्याला माहित आहे. खरं सगळे पैसे खाणारेच आहेत. हो, पारडं कुणाजवळ होते? कुठल्या पक्षाजवळ होते? एकंदरीत पक्षाचं कुठल्या जवळ होते पारडं? एखादर पक्षाचा जे पैसे वाटल ते पाडळ जड होणार आहे. आता काका, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीची चांगलीच धामधूम सुरू आहे. इतक्या वर्षानंतर निवडणुका होतात, काही वर्ष प्रशासक होतं. कसं बघता आताच्या निवडणुकीकडे? आताची निवडणूक जी आहे ती फार हेराफेरी आहे. स्वच्छ कारभार करणाऱ्याला निवडून द्यायचं हे ठरवलेलं आहे. जो स्वच्छ कारभार करा ते. मग आता वर सत्तेत बी तेच आहेत आणि खाली बी तेच आहेत, तर ते काही नको आहे. जो येणार आहे तो स्वच्छ काम करणारा पाहिजे. रस्ते बघा, लाईट बघा, काय काय अंधाधुंद कारभार चालू आहे तो नसावा. स्वच्छता असावी, स्वच्छ कारभार असावा त्याचा. आडीनडीला रात्रीच्या वेळेला कधी काम पडलं, काय इमर्जन्सी लागली तर तो माणूस धावून यायला पाहिजे, आहे ना, मदतीला. की बाबा हा तो आजारी होता, त्याला आम्ही घेऊन गेलो किंवा अँब्युलन्सची व्यवस्था केली, हे पाहिजे. नाहीतर सकाळी बघू, उद्या बघू असे आहेत. मग त्याच्यापेक्षा असा माणूस मला द्यावा आमच्या मिरजा सांगली कुपाडला, की तो स्वच्छ कारभार करा. आपण कुठल्या प्रभागामध्ये आहे? मी 3 नंबर मध्ये आहे. काय एकंदरीत मिरजेतल्या समस्या काय आहेत? मग काही सांगताच येत नाही काय होईल काय नाही. समस्या काय आहेत समस्या मिरजेतल्या? समस्या म्हणजे बऱ्याच समस्या, किती सांगू, किती सांगायच्या मिरजेत समस्या. शांतता प्रस्थापित व्हायला पाहिजे. पहिली जातीभेद नाही पाहिजे आम्हाला. तो त्याच्या जातीचा मग त्याचा फेवर करणार नाही का, ते नको आहे. की सगळे समभाव पाहिजे, सगळे एकत्र राहिले पाहिजे. वेळे काढायला सुख दुःखाला यायला पाहिजे, ही माझी इच्छा आहे. कारण मी ती सेवा केलेली, देशाची सेवा केली. त्याच्यामुळं सगळ्यांनी एकमेकांनी एकोप्यानं राहावं, शांततेनं राहावं, हीच माझी इच्छा आहे. कशी होणार मग आता यंदाची निवडणूक? कुणाकुणामध्ये युद्ध होणार महापालिकेची निवडणूक? युद्ध काय सांगता येत नाही, कारण कुणाचं पारडं जड आहे हे बी सांगता येत आहे ना. तर त्यामुळं ते काय आता पब्लिक वर अवलंबून आहे. तुम्ही आता हे जे मतं घ्यायला लागलाय
तुम्ही जे त्यांचे विचार घ्यायला लागले त्याच्यावरून तुम्हालाच कळणार त्यामुळे काय सांगू. लोक मतदान करताना पक्ष बघतील का माणूस बघतील? माणूस बघणार ना, पक्षाकडे नाही बघणार. त्याचा स्वभाव, तो किती प्रेमळ आहे, किती काम करणार आहे, आपल्या मतीला किती धावणार आहे, त्याच्याकडे बघून मत देतील आणि पक्षाला बघून देणार नाही. अनेक जण आता अनेक पक्ष आपलाच महापौर करण्यासाठी इच्छुक आहेत. कुणाला संधी मिळेल, कुठल्या पक्षाला मिळेल असं वाटतंय? तसं मी पण काय सांगू शकतो. मिरज शहरामध्ये आपण या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने लोकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ही निवडणूक काही ठिकाणी चुरशीची असेल, काही ठिकाणी एकतर्फी असेल, अशा लोकांच्या प्रतिक्रिया आल्या. पण काही झालं तरी विकास कामाच्या जोरावरती ही निवडणूक होणार. जो विकास कामे केलाय त्याला इथली जनता प्राधान्य देणार असं इथल्या नागरिकांचं म्हणणं या मिरज शहरातल्या गांधी चौकामधून आपल्याला व्यक्त होताना दिसत आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथं जाणतोय. इथून पुढच्या भागात देखील आपण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने लोकांची मतं जाणून घेणार आहोत. कॅमेरामन राहुल सह मी कुणाल कांबळे, KQ न्यूज मिरज.